नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये सहाय्यक असेल, उच्च विभागीय लिपिक किंवा अप्पर डिव्हिजनल क्लर्क सारखं पद किंवा स्टेनोग्राफर पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला पे स्केल हा या ठिकाणी लेवलनुसार 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला मिळत आहे. गट अ, ब, क संवर्गातील विविध पदे आहेत, ज्याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे. अर्थात मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी ही एक इन्स्टिट्यूट आहे, ज्यांच्यामार्फत ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जरी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असला तरी तुम्हाला अमरावती महाराष्ट्रामध्ये नोकरीची या ठिकाणी संधी मिळू शकते. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करा. यामध्ये बघूया आपण कोणकोणती पदे आहेत जी या ठिकाणी भरली जाणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता IIMC इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन्स टू फिल अप द फॉलोइंग वॅकन्सीज, ज्यामध्ये लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑफिसरची एक जागा आहे. त्याचबरोबर असिस्टंट एडिटरच्या एका जागेसाठी भरती होत आहे. त्याचबरोबर असिस्टंट रजिस्ट्रारच्या 10 लेवल 10चा जो पे स्केल आहे त्यासाठी 5 जागा आहेत. या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल की कोणत्या लोकेशनला किती जागा आहेत हे तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे मित्रांनो. यानंतर बघा, जे पद आहे सेक्शन ऑफिसरचं, याच्या 4 जागांसाठी भरती होत आहे, ज्यामध्ये अमरावतीसाठी सुद्धा जागा आहे. सिनियर रिसर्च असिस्टंटची एकच जागा आहे. असिस्टंट लेवल 6 याच्या 11 जागा आहेत मित्रांनो, ज्यामध्ये अमरावतीला ओपनला 1 आणि ओबीसीला 1 जागा रिझर्व्ह तुम्हाला पाहायला मिळत आहे. प्रोफेशनल असिस्टंटच्या 5 जागांसाठी भरती होत आहे. ज्युनियर प्रोग्रामरच्या 5 जागा भरल्यात आहेत. अप्पर डिव्हिजनल क्लर्क लिपिक पदाचं महत्त्वाचं पद आहे, याचे टोटल 12 जागा आहेत. यामध्ये SC ला 1 जागा अमरावतीला आहे. त्याचबरोबर ओपनसाठी सुद्धा जागा अमरावती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. सो ही गोष्ट चांगली आहे, तुम्हाला ओपनसाठी असल्यामुळे सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी प्रयत्न करू शकतात. आणि स्टेनोग्राफरच्या 6 जागांपैकी 1 जागा ओबीसीसाठी तुम्हाला अमरावती ठिकाणी पाहायला मिळत आहे. इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करू शकता. अर्थात रिक्रुटमेंट कॉमनच त्या ठिकाणी घेतली जाईल प्रॉब्ली, ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. एकूण 51 जागा आहेत, ज्यामध्ये टोटल ग्रुप A च्या जागा आहेत, त्याचबरोबर ग्रुप B च्या जागा आहेत आणि ग्रुपच्या C च्या जागांसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर बघा, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन ऑफिसरसाठी मास्टर डिग्री पाहिजे आणि त्याच्यानंतर 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे. अर्ज करण्यासाठी एक्सिडिंग एज लिमिट हे 40 इयर्स असणार आहे. हे ओपनसाठी आहे. यामध्ये SC ST ला आणि ओबीसीला ॲज पर एज रिलॅक्शन त्या ठिकाणी मिळत आहे. फक्त इसेन्शियल क्वालिफिकेशनवर तुम्ही फोकस करा. डिझायरेबल असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी फक्त इसेन्शियलवर अप्लाय करू शकता. पोस्ट ऑफ असिस्टंट एडिटर यासाठी अगेन मास्टर डिग्री आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त प्रायव्हेटमध्ये असेल तरी चालेल, तुम्हाला अर्ज करता येईल, मात्र त्याचा टर्नओव्हर मिनिमम 200 करोडचा पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. 56 इयर्स हे मॅक्झिमम एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे. असिस्टंट रजिस्ट्रार लेवल 10चा पे स्केल आहे. मास्टर डिग्री 55% मार्क असणे आवश्यक आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती या ठिकाणी मित्रांनो होणार आहे, ज्यामध्ये रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जाईल. यासाठी अगेन 40 इयर्स हे मॅक्झिमम एज लिमिट ओपनसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. सेक्शन ऑफिसर यासाठी बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे, कोणत्या विषयामध्ये असेल तरी चालेल. आणि या ठिकाणी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे. 35 इयर्स एज लिमिट या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे. सिनियर रिसर्च असिस्टंट यासाठी अगेन मास्टर डिग्री स्पेसिफिक फील्डमध्ये तुमचे असणे आवश्यक आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स डिझायरेबल असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि 40 इयर्स एज लिमिट या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत आहे. असिस्टंटचं पद महत्त्वाचं आहे, ज्यासाठी बॅचलर डिग्री पाहिजे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा लिपिक म्हणून एकतर गव्हर्नमेंटमधला किंवा कॉर्पोरेट किंवा बँक्समधला कंपनीमधला असेल तरी चालेल, मात्र या ठिकाणी त्यांचा टर्नओव्हर ॲटलीस्ट 200 करोडचा असणे आवश्यक आहे. यामध्ये टायपिंग आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये तुमची प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे. 35 इयर्स एज लिमिट त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. प्रोफेशनल असिस्टंट लेवल 6चा पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे. मास्टर डिग्री आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा बॅचलर डिग्री आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स यासाठी असणे आवश्यक आहे. ज्युनियर प्रोग्रामरसाठी BE BTech कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमधलं किंवा MCA MSc आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा रिस्पेक्टिव्ह फील्डमधला असणे आवश्यक आहे. अप्पर डिव्हिजनल क्लर्क महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, यासाठी बॅचलर डिग्री कोणत्या विषयामधली चालेल, त्यानंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी असणे आवश्यक आहे मित्रांनो. एकतर सेंट्रल गव्हर्नमेंटमधला किंवा कॉर्पोरेट किंवा प्रायव्हेट कंपनीजमधला, कॉर्पोरेट बँक्समधला असेल तरी चालेल, मात्र त्या ठिकाणी रेप्युटेड बँक्समधला किंवा रेप्युटेड कंपनीजमधला असणे आवश्यक आहे. स्पीड इंग्लिश टायपिंगचं 35 वर्ड्स पर मिनिट किंवा हिंदीचं पाहिजे, कोणतं एक असेल तरी चालेल. 32 वर्ष एज लिमिट या ठिकाणी त्यांनी ओपनसाठी ठेवलेलं आहे. आणि लास्टचं पद स्टेनोचं, यासाठी बॅचलर डिग्री आणि प्रोफिशियन्सी स्टेनोमधली इंग्लिश हिंदीमधली विथ मिनिमम 80 वर्ष
इंग्लिश किंवा हिंदीमधली 80 वर्ड्स पर मिनिटची तुमची पाहिजे, टायपिंग पाहिजे 35 वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा 30 वर्ड्स पर मिनिट हिंदीचं, आणि कॉम्प्युटरचं नॉलेज असणे आवश्यक आहे. यासाठी अगेन 32 इयर्स एज लिमिट ओपनसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. आता यामध्ये सिलेक्शन जे असणार आहे त्यामध्ये एक्झाम तुमची होणार आहे मित्रांनो, त्यानंतर इंटरव्ह्यू होईल ज्यामार्फत सिलेक्शन होईल. रिलॅक्सेशन जे एजमध्ये आहे ते रिझर्व्ह कॅन्डिडेट्सला ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल त्या ठिकाणी मिळत आहे. यासाठी फॉर्म फी बघून घ्या. ग्रुप एच्या ज्या पोस्ट आहेत त्यासाठी ओपन ओबीसीला 1500 रुपये, SC ST वुमन EWSला 750 रुपये, ग्रुप बीच्या पदांसाठी ओपन ओबीसीला 1000 रुपये, तर SC ST वुमन EWS PWला 500 रुपये, ग्रुप सीच्या पोस्टसाठी 500 आणि 250 रुपये घेतलेला आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी रिस्पेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही त्या ठिकाणी फी भरू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन 13/12/2025ला सुरुवात झालेली आहे. 12 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्यानंतर तुमची हार्ड कॉपी सुद्धा तुम्हाला सबमिट करायची आहे 19/1/2026च्या अगोदर. सो या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या ठिकाणी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे, कारण तुम्हाला हार्ड कॉपी सुद्धा दिलेल्या ॲड्रेसवर त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. यासाठी तुम्ही IMCची वेबसाईट त्या ठिकाणी चेक करू शकता, ज्यावर डिटेलमध्ये तुम्हाला ही जाहिरात पाहता येईल आणि त्या ठिकाणी तुम्ही जे आहे ते मित्रांनो डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता. याबद्दल काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि या ठिकाणी तुम्ही नक्की मित्रांनो प्रयत्न करू शकाल. या भरतीबाबत अगेन कमेंट करून विचारू शकता. अर्थात याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल. यासाठी अगेन अप्लाय करण्यासाठी 12/1/2026 ही लास्ट तारीख आहे. मात्र तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला प्रिंट काढून त्या ठिकाणी डिटेल्स जे आहे ते फिलअप करून 19/1/2026 पर्यंत या न्यू दिल्लीच्या ॲड्रेसवर सेंड करायचा आहे. सो लवकरात लवकर ती गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.